So good morning to all of you. So this is your next lecture on basic first year differential calculus and trigonometry. In a previous lecture we saw some properties of a complex number, and we define what is a complex number. Okay, complex number is a form of z equal to a plus ib. Okay, where a is a real number and I is a imaginary number. Next we see what is the conjugate. Okay, let z equal to a plus ib is a complex number, then the complex conjugate is denoted by means याचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आपल्याला कशा प्रकारे डिनोट करू शकतो की झेड हे डॅशने. ठीक आहे, डॅश आपण याला बार ओपन म्हणतात, याला आपण कॉन्जुगेट म्हणू. ठीक आहे, हे जी लाईन आहे झेडच्यावर त्याला आपण कॉन्जुगेट म्हणू. ही इज गिवन बाय द झेड कॉन्जुगेट इज इक्वल टू ए मायनस आय बी. ओके, जर झेडचं कॉन्जुगेट काढा म्हटलं तर आपण कशा प्रकारे काढू, अशा प्रकारे आपण त्याचं कॉन्जुगेट काढू. ठीक आहे, हे आपण सर्व फॉर्म्युले नेक्स्ट आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला यूज होतील. ठीक आहे, तर त्याचा सर्वात पहिलं आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहू. ओके, फॉर्म्युला. तर कॉन्जुगेट म्हणजे काय होतो की कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ झेड इज डिनोटेड बाय झेड झेड बारो अँड इज गिवन बाय झेड, आपण याला कॉन्जुगेट वाचू. ठीक आहे, झेड कॉन्जुगेट ऑफ ए मायनस आय बी. द डिफरन्स बिटवीन द झेड अँड झेड कॉन्जुगेट इज ऑलवेज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली. पहा इथे की साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली, त्याचा डिफरन्स म्हणला आहे की डिफरन्स बिटवीन झेड अँड झेड डॅश. तर त्याचा डिफरन्स काय पहा, या दोन इक्वेशनमध्ये डिफरन्स काय, इथे पॉझिटिव्ह आहे इथे निगेटिव्ह आहे. तर इथे काय निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ आय, तर तेच म्हटलं आहे की साइन ऑफ इमॅजिनरी नंबर. आय काय इमॅजिनरी नंबर आहे, फक्त इथं डिफरन्स आहे की इमॅजिनरी नंबरचे साइन फक्त डिफरंट आहे, बाकी सर्व सेम आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट. काही प्रॉपर्टीज आहेत कॉन्जुगेटच्या. ठीक आहे, द कॉन्जुगेट झेड टू द होल कॉन्जुगेट मीन्स डबल कॉन्जुगेट ऑफ झेडचं काय इक्वल टू झेड होणार. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला झाला. नेक्स्ट फॉर्म्युला आहे झेड प्लस झेड कॉन्जुगेट. एक आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याचा कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट, त्या दोघांचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, झेड प्लस रिअल नंबर ऑफ, सॉरी हे 2 आहे. ठीक आहे, 2 ऑफ रिअल नंबर ऑफ झेड. तर पहा की आपल्याकडे इथे काय की आपल्याकडे हे झालं झेड. ठीक आहे, आपण झेड घेतलं आणि झेड डॅश मीन्स हेच. तर इथे काय ट्वाईस ऑफ, या दोन एक्झाम्पलवरून आपण काढू शकतो ट्वाईस ऑफ रिअल नंबर ऑफ झेड. रिअल नंबर ऑफ झेड मीन्स रिअल नंबर ऑफ झेड मीन्स ट्वाईस ए. याचं रिअल नंबर काय काय ए आहे. ठीक आहे, तर ते झालं रिअल नंबर ऑफ झेडचा मिनिंग मीन्स रिअल नंबर ऑफ झेड. इथे काय रिअल नंबर ऑफ झेडचं काय ए आहे. ठीक आहे, तर ते झालं फॉर्म्युला. त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन द झेड अँड झेड कॉन्जुगेट, तर त्याच्या कसं लिहितो आपण ट्वाईस इक्वल टू ट्वाईस आय इंटू इमॅजिनरी नंबर ऑफ झेड. इमॅजिनरी नंबर ऑफ झेड काय बी आहे, ट्वाईस आय बी. ओके, हे फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट काय फोर्थ फॉर्म्युला आहे इफ द झेड इक्वल टू झेड कॉन्जुगेट मीन्स झेड अँड झेड कॉन्जुगेट इक्वल असतील तर काय म्हणू शकतो की झेड इज प्युअरली रिअल. ओके, नेक्स्ट आहे झेड प्लस मीन्स त्यांची ॲडिशन झेड आणि झेडच्या कॉन्जुगेटची जर 0 असेल तर आपण म्हणू शकतो की झेड हा काय प्युअरली इमॅजिनरी नंबर आहे. ओके, नेक्स्ट आहे झेड इंटू झेड कॉन्जुगेट मीन्स जर त्यांचं मल्टिप्लिकेशन केला झेड आणि झेड कॉन्जुगेटचं तर आपल्याला काय मिळतो रिअल नंबर ऑफ झेडचं होल स्क्वेअर प्लस इमॅजिनरी नंबर ऑफ झेडचं होल स्क्वेअर. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट फॉर्म्युला की Z1 प्लस Z2 ऑफ कॉन्जुगेट मीन्स दोघांचं कॉन्जुगेट काय येणार, याला आपण सेपरेटली लिहू शकतो की Z1 कॉन्जुगेट प्लस Z2 कॉन्जुगेट. ओके, तशाच प्रकारे डिफरन्सला पण आपण लिहितो आणि तशाच प्रकारे जर त्याचं मल्टिप्लिकेशन असेल Z1 Z2चा होल काय कॉन्जुगेट इक्वल टू त्याला सेपरेटली आपण लिहितो Z1 कॉन्जुगेट Z2 कॉन्जुगेट. नेक्स्ट लास्ट फॉर्म्युला आहे की त्याचं जर Z1 कॉन्जुगेट डिवायडेड बाय Z2 तर त्याला आपण कशा प्रकारे लिहितो Z1 कॉन्जुगेट ऑफ डिवायडेड बाय Z2 वेअर Z2 इज नॉट इक्वल टू 0. जर 0 असेल तर ही होल व्हॅल्यू 0 असेल, त्यामुळे का आपण लिहू शकतो Z इक्वल टू नॉट इक्वल टू 0. देन नेक्स्ट आहे की मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. द मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर इज ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. तर काय ही ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आहे. इफ झेड आपल्याकडे दिलं आहे, ठीक आहे, ए प्लस आय बी मीन्स कॉम्प्लेक्स नंबर आहे, तर त्याचा मॉड आपण कशा प्रकारे लिहितो झेड मॉड ऑफ झेड इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर हा आपल्याला एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हा नेहमी कामात येतो आपल्याला. मीन्स काय की मॉड ऑफ झेड इक्वल टू आपण मॉड ऑफ झेडला कशा प्रकारे डिनोट करतो की अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, इक्वल टू
ए स्क्वेअर काय आहे, रिअल नंबर ऑफ झेड आहे, रिअल नंबर ऑफ झेडचा स्क्वेअर आहे, ठीक आहे. आणि बी काय आहे, इमॅजिनरी नंबर ऑफ झेड आणि त्याचा स्क्वेअर आहे. ओके, ते आपण सेंटेन्समध्ये अशा प्रकारे लिहितो, ठीक आहे. आणि झेड इज अ डिस्टन्स ऑफ अ पॉईंट झेड फ्रॉम ओरिजिन वर. तर पहा, ही झाला पॉईंट झेड प्लस ए बी, ठीक आहे, झेड ऑफ ए बी. आणि हा झाला ओरिजिन, ठीक आहे. हा पॉईंट ए इकडं, हा आणि हा पॉईंट बी. ओके, आणि ही जी याच्यातली काय डिफरन्स असेल, डिफरन्स बिटवीन द झेड अँड ओरिजिन ओ ही इज डिनोटेड बाय द मॉड ऑफ झेड. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला आपण पाहू, प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस. त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत मॉड्युलसच्या, ठीक आहे. तर इफ मॉड ऑफ झेड इक्वल टू 0 देन आपण म्हणू शकतो का हा झेड आहे तो 0 असेल, ठीक आहे. दॅट इज रिअल नंबर ऑफ झेड आणि इमॅजिनरी नंबर ऑफ झेड इक्वल टू 0 राहणार. मॉड ऑफ झेड इक्वल टू मॉड ऑफ कॉन्जुगेट ऑफ, ठीक आहे, इथे कॉन्जुगेट ऑफ झेड आहे, तर ही इज इक्वल टू काय येणार, मॉड ऑफ मायनस झेड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मायनस मॉड ऑफ झेड लेस दॅन इक्वल टू रिअल नंबर ऑफ झेड लेस दॅन इक्वल टू मॉड ऑफ झेड. And similarly the mod of z less than equal to imaginary of z less than equal to mod of z. तर हे दोन इनइक्विलिटी प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यानंतर काय z इंटू कॉन्जुगेट ऑफ झेड, ठीक आहे. झेड आणि त्याच्या कॉन्जुगेट ऑफ झेडला आपण कशा प्रकारे लिहू शकतो, झेड मॉड्युलस स्क्वेअर ऑफ झेड. ओके, मॉड्युलसचा स्क्वेअर आहे ऑफ झेड. त्याच्यानंतर काय मॉड ऑफ Z1 इंटू Z2. तर याला सेपरेटली लिहू शकतो मॉड झेड इंटू मॉड Z2. ओके, त्याच्यानंतर जर त्याचा डिवाइड असेल मॉड ऑफ Z1 डिवायडेड बाय Z2, तर याला आपण त्याला मॉड काढून रिमूव्ह करून आपण Z1 डिवायडेड बाय Z2 वेअर Z2 इज नॉट इक्वल टू 0 अशा प्रकारे लिहू शकतो. नेक्स्ट फॉर्म्युला आहे की Z1 प्लस Z2 ऑफ होल स्क्वेअर मीन्स मॉड ऑफ, याला कसं रीड करतात बा, मॉड स्क्वेअर ऑफ Z1 प्लस Z2. तर याला आपण कशा प्रकारे लिहू शकतो की आपल्याकडे फॉर्म्युला ए प्लस बीचा होल स्क्वेअर असेल तर आपण कशा प्रकारे लिहितो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी, त्या फॉर्ममध्ये आपण याला लिहिलं आहे, ठीक आहे. तर थोडं अलग फॉर्म आहे, मीन्स याचं स्क्वेअर मॉड स्क्वेअर ऑफ Z1 मॉड स्क्वेअर ऑफ Z2 प्लस ट्वाईस रिअल नंबर ऑफ Z1 इंटू कॉन्जुगेट ऑफ Z2. ओके, सिमिलरली त्या मायनसचा फॉर्म्युला आपण फाइंड केला. हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला काय रिमाइंड करायचे आहेत. ओके, ती सर्व फॉर्म्युले आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना कामी येतील. नेक्स्ट काय की नेक्स्ट आहे की साईन, हे इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपण 12th पण तुम्हाला झाले असतील. ओके, तर नेक्स्ट फॉर्म्युला आहे की साईन ए प्लस बी, जर साईन ऑफ ए प्लस बी असेल तर साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. हे 12th सर्व फॉर्म्युले झाले आहेत आपल्याला, ठीक आहे. देन साईन ए मायनस बी हे खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत आणि हे पुढे आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करू तेव्हा कामी येतील, ठीक आहे. तर साईन ए मायनस बी इक्वल टू साईन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए साईन बी, ठीक आहे. तर साईनची दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत, साईन ए प्लस बी आणि साईन ए मायनस बी. फक्त डिफरन्स कुठे आहे, इथे जर प्लस असेल तर प्लस आणि इथे साईन असेल तर साईन. फक्त इतके लक्षात ठेवा की साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. तर हे दोन आपल्याला फक्त इथे डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवला तर दोन्ही फॉर्म्युले आपण इझिली लिहू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट आहे की कॉस ए प्लस बी. तर जर कॉस ए प्लस बी असेल तर आपण त्याचा फॉर्म्युला कसं बनवतो, कॉस ए इंटू कॉस बी मायनस साईन ए इंटू साईन बी. आणि सिमिलरली आपण कॉस ए मायनस बीचा पण लिहितोच, फक्त इथे काय, इथे जेव्हा प्लस होता इथे मायनस होता आणि जेव्हा इथे मायनस आहे तिथे प्लस आहे. फक्त आपण थोडं डिफरन्स लक्षात घेतलं ना की आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर आहे की साईन ए प्लस बी प्लस साईन ए मायनस बी. जर या दोन नंबरचा ॲडिशन केला तर आपल्याला काय मिळतो पहा, या दोन फॉर्म्युला मी साईन ए प्लस बी, ओके, हा साईन ए प्लस बी आणि साईन ए मायनस बी. तर आपण त्याचा पण फॉर्म्युला लिहितो की साईन ट्वाईस साईन ए इंटू कॉस बी. ओके, जर पुन्हा नेक्स्ट जर यांचा दोन नंबरचा या दोन साईन ए प्लस बी आणि साईन ए मायनस बीचा डिफरन्स घेतला तर तो फॉर्म्युला कसा बनतो पहा की ट्वाईस कॉस ए इंटू कॉस बी. फक्त याचे पोझिशन इंटरचेंज झाले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉस, जर या दोन नंबरचं ॲडिशन, या दोन टर्मचं ॲडिशन केला ह्या दोन, ठीक आहे, कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बी, ठीक आहे. ॲडिशन केल्यानंतर आपल्याला मिळतो की ट्वाईस कॉस ए इंटू कॉस बी. आणि जर याचा डिफरन्स घेतला त्या दोन नंबरचा तर काय, दोन टर्मचा तर काय मिळणार की मायनस ट्वाईस साईन इंटू साईन बी. इथे पॉझिटिव्ह आहे इथे निगेटिव्ह आहे, ठीक आहे. ही दोन व्हॅल्यू झाल्या. नेक्स्ट आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे की 9th फॉर्म्युला आहे
जर साइन सी प्लस साइन डी, तर आपण अशा प्रकारे हे पण हे 4 फॉर्म्युले आणि बाकी ते आपण प्रिव्हियसमध्ये बघितलं ते खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. ओके, साइन सी प्लस साइन डी तर काय येणार, साइन ट्वाईस सी प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी डिवायडेड बाय 2. हे सर्व फॉर्म्युल्यांचे तुम्ही काय प्रूव्ह केले आहेत, 12th यांचं प्रूव्ह आहे. ओके, जे सर्व फॉर्म्युले आहेत ते 12th आपल्याला प्रूव्ह केलेले आहेत. ठीक आहे, पण आपल्याला इथे ते डायरेक्टली यूज करायचे आहेत. ठीक आहे, तर आपण फक्त फॉर्म्युले रिमाइंड करू. ओके, तर साइन सी प्लस साइन डी काय येणार, ट्वाईस साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. ओके, तर साइन सी मायनस डी असेल तर काय होतो, फक्त डिफरन्स पहा, याची पोझिशन चेंज झाली आहे. ओके, मीन्स इथे कॉस सी प्लस डी डिवायडेड बाय 2 आणि इथे साइन झालं. ठीक आहे, साइन सी मायनस डी डिवायडेड बाय 2. ओके, आणि त्याच्यानंतर काय, कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी प्लस कॉस डी काय, ट्वाईस कॉस सी प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी डिवायडेड बाय 2. नेक्स्ट कॉस याचं डिफरन्स, कॉस सी आणि कॉस डीचं डिफरन्स काय ना, -2 साइन सी प्लस डी मायनस साइन सी मायनस डी. तर हे 4 फॉर्म्युले कशावरून, या 4 फॉर्म्युले 5, 6, 7, 8 वरून बनवले आहेत. ठीक आहे, मीन्स ए प्लस बीच्या जागी आपण काय घेतलं आहे, ए प्लस बीच्या जागी सी घेतला आहे आणि ए मायनस बीच्या जागी आपण काय घेतला आहे, डी घेतला आहे. ओके, आणि एची व्हॅल्यू काय आहे, एची व्हॅल्यू इथे पुट केली आहे सी प्लस डी डिवायडेड बाय 2 आणि बीची व्हॅल्यू इथे पुट केली आहे सी मायनस डी डिवायडेड बाय 2. तर हे फक्त हे 4 फॉर्म्युलेचा यूज करून आपण हे 4 फॉर्म्युले बनवले आहेत. ठीक आहे, तर जे प्रिव्हियस 4 फॉर्म्युले जर तुम्हाला माहीत असतील तर त्याच्यावरून आपण हे फॉर्म्युले इझिली बनवू शकतो. नेक्स्ट आहे की ऑयलेरियन फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, तर आपल्याला हे फॉर्म्युले माहीत आहेत, ई टू द पॉवर आय थिटा कॉस, याला कशा प्रकारे देतो, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ओके, ही दोन पण इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. ओके, हे दोन पण IMP फॉर्म्युले आहेत. ओके, द कॉस आणि कॉस टू द पॉवर मायनस आय थिटा, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, इथे फक्त इथे पॉझिटिव्ह होता, इथे निगेटिव्ह येणार, कॉस थिटा मायनस आय साइन थिटा. ओके, नेक्स्ट काय, 2 आर कॉल्ड द ऑयलेरियन आहे. ठीक आहे, याचं नोटेशन कसं करतात, आपण याला जनरली युलर म्हणतो, पण याचं नोटेशन म्हणजे याचं नोटेशन कशा प्रकारे करतात, ऑयलर नोटेशन असे याला म्हणतात. ठीक आहे, तर झेड काय, झेड be a complex number such that the mod of z equal to r and the argument of z equal to theta. देन आपण फॉर्म्युला आपल्याला फक्त इथे ऑयलर फॉर्म जर म्हटलं तर आपल्याला फक्त सिम्पली हा एक्सप्लेनेशन नाही विचारणार. ठीक आहे, फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, हा फॉर्म, आणि या फॉर्मचा यूज करून आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, 12th याचं प्रूफ बघितलं आहे, पण इथे आपल्याला त्याचं अप्लिकेशन बघायचं. ठीक आहे, तर आपण म्हणू शकतो झेड इक्वल टू आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ठीक आहे, तर याची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा काय, ई टू द पॉवर आय थिटा. ठीक आहे, तर झेडची व्हॅल्यू काय झाली, झेड इक्वल टू आर इंटू ई टू द पॉवर आय थिटा, आणि झेड इज कॉल्ड द ऑयलरियन फॉर्म. ओके, तर याला युलर नाही, याला काय याचं प्रोनाउन्सिएशन कसे करतात, ऑयलर. ओके, तर ऑयलरियन फॉर्म आपण त्याला म्हणू. तर हे झाले काही फॉर्म्युलाज, आणि उद्या आपण एक थेरम बघू आणि त्याच्यानंतर या सर्व फॉर्म्युल्यावर आधारित आपण काय बघू की काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर सी यू इन नेक्स्ट लेक्चर.